मुंबईसह ठाणे, कल्याण, बदलापूरमध्ये रात्रीपासून जोरदार पावसाची बरसात सुरूच आहे। दुपारी पावसाने थोडी उसंत घेतली होती, मात्र दुपारनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला। मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील घोडबंदर रोड पाण्याखाली गेल्याने वाहतुकीचा वेग मंदावला, तर कल्याणमधील रायता पूल हा देखील पाण्याखाली गेल्याने पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली होती। तसंच कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग देखील वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला। बदलापूर जवळ उल्हास नदी आणि काळू नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली। बदलापूर वांगणीतले अनेक रस्ते आता पाण्याखाली गेलेले आहेत। तिथे कल्याणच्या गणेश घाट परिसरात पाणी साचले, त्यामुळे गोविंदवाडी परिसरात तबेल्यातील म्हशींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। अनेक नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं, त्यामुळे अग्निशमन दलाकडून अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या परिसरामध्ये आज पावसाने जोरदार बॅटिंग केलेली आहे। गेली 1 तासांपासून पावसाने उसंत घेतली आहे, त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आता ओसरलं जरी असलं तरी आता कल्याणच्या गणेश घाट या परिसरामध्ये आपण आहोत। गणेश घाट हा संपूर्ण जलमय झालेला आहे। त्याचप्रमाणे खाडी किनारी असलेल्या गोविंदवाडी परिसरामधील म्हशींच्या तबेल्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे म्हशींना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलांकडून रेस्क्यू करून त्यांना त्या ठिकाणाहून सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे अनेक नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे। सुरेश काडे, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।